जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही झुंजुर्डे या युट्यूब चॅनलवर. तर बघा झालेली सकाळ आणि सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर चला सकाळचं वातावरण बघा किती फ्रेश आहे आणि मस्त असं म्हणजे किती छान आमचं सगळ्यांचं म्हणजे दोघींचं आवरून पण झालं सकाळी सकाळी. जनावरांचं खाली म्हणजे आपलं अंगण जनावरांखाली शेण केर सगळं काढून आणि इकडं मंदिरापासला बी आमचा परिसर बघा एकदम म्हणजे आम्ही झाडून वगैरे कसं रोजचं सकाळी सकाळी उठलो की आंघोळी केल्याची त्याच्यानंतरच आम्ही बाहेर येतो. तर चला मस्त सगळा परिसर आपण स्वच्छ केला बघा झाडून. आणि इकडं जनावरांखाली पण तर तिकडं आबा आणि आर्स पप्पा चाललेले बघा गाय पिळून घ्यायचं. कारण कसं सकाळी सकाळी आता जनावरांना आज आपण ते लवकरच कुट्टी टाकली कारण आज आम्हाला त्यांना वावरामध्ये मक्का म्हणजे धरायचे वखरं. तर त्यासाठी तर बैल आपले मस्त कुट्टी खाऊ राहिले आणि इकडं दोघांचं चाललेलं बघा गाय पिळून घ्यायचं. सकाळी सकाळी कसं म्हणजे गायांचा गडबड राहते, गाय ते पिळायची आणि बैलांना कुठे ते टाकून घेतलं बघा. तर चला आता लगेच लागूया की आपल्या घरातल्या कामाला. आणि आज कसं वावरात जायचं लवकर त्याच्यामुळे आज आम्ही दोघी लवकर उठून आणि सकाळची आम्ही कामं आवरून घेणार आहे. बघा चुलीला पोचारा दिल्याच नंतर चूल किती भारी दिसते. आणि खरंच ना आता एकदम भारी दिसू राहिली ना आपली चूल. कोणत्या पण गोष्टी थोडं जर हे केलं तर किती भारी दिसते. आणि मग थोडं पांढऱ्या मातीने पोचारलं की एकदम भारी दिसतात. आणि ते अजून उरले नाही तर मग जरा थोडी कोरडी झाली असते, एकदम पांढरं झाले असते. आता तेवढं पोचार दिलं पोचारा दिला पांढऱ्या मातीला आणि मग चूल पेटून लगेच आणि काने टाकून दिलेले. कारण आज आपल्याला मस्त असं काळं मसाल्यातलं वांग आणि बाजरीची भाकरी बनवायची आहे. तर बघा आलेले किचनमध्ये. तर किचनमध्ये आल्याच्यानंतर भांडीचपट्टी बघितली. भांडीचपट्टी पण मांडणी लावायची होती पण कसं आम्ही आता बाहेरचं आवरल्याशिवाय आणि आंघोळ ते केल्याशिवाय आम्ही घरामध्ये किचनला कशालाही हात लावित नाही. तर चला आता तर सगळं आमचं आवरलं पण मग किचनचंच राहिलं. तर आता किचनमधलं पटापट आवरून घेणार आहे. बघा एका ताटामध्ये मसाला काढून घेतला सगळा आणि कांदे पण टाकले चुलीमध्ये भाजायला तारेमध्ये. तर कांदे पण भाजले आता आणि आता मसाला लगेच भाजून घेणार आहे. चहा टाकते काय कांदे आणले ना काय झालं त्याला ते वल्ल्याच आहे थोडी गॅस पुसला ना तेव्हा त्याच्यामुळे. बघा वांगे पण कापून घेतले आणि मस्त अशी 4 फोड करून घेतलेली काळ भाजीला.
वांगे चांगले धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ भरून घ्यायचं. कसं काळी भाजीचे वांगे करायचे असले का तर ते कापून आणि मीठ भरून घ्यावं लागतं बघा त्याच्यामध्ये. बघा आता आपल्याला काळ्या वांग्याची भाजी बनवून घ्यायची. तर वांगीमध्ये मीठ पण भरून घेतलं आणि मसाला पण एकदम बारीक करून घेतला बघा. बघा हळद ते टाकून घेतली आणि प्रत्येक वांग्याला असे मसाला ते भरून असे वांगे आपल्याला टाकायचे. काय शू वांगे भाजी खायची. बघा एकदम मस्तपैकी आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. तर चला आता सोनपापडीला आणि आराला जायचंय शाळामध्ये. तर शाळेतला आवरून घेऊ. बघा म्हणजे त्यांच्या टिफिनसाठी मस्त कोरडं बटाटा बनवलेलं आहे आणि बटाटा झालं पण. तर आता टिफिनच भरवायचे होते पण म्हणलं पोरांसाठी चहा पण करून घ्यावा. तर कोरा चहा टाकलेला आहे बघा दूध चहा द्यायला. आणि सगळ्यांचं आवरत चाला आता. शंभूचा पण आवरून बसला. शंभू दूध चहा प्यायचा. हे बघा इकडं आरा पण आली. आरा आवरलं का? हां शाळेत जायचं ना. सोनपापडीचं आवरायली का? चला चहा प्यायचा ना. बघा इकडं पातेल्यामध्ये लगेच भात टाकलेला आहे पांढरा भात. तर काळ्या भाजीसोबत पण खायला भारी राहतो आणि लहान लेकरं आहे त्याच्यामुळे तर मग भारीच. त्याच्यामुळे टाकलेला आहे बघा भात शेगडीवरती. काय धुणं भांडी 9 वाजता ते पण येते. 9 वाजता येते. अरे आज पाठी मागून आली बाई. का म्हणून शूज येत होते का? हा तर बघा सोनपापडीन आरा चाललेलं आहे शाळामध्ये. तर बघा दोघीचं पण चाललेलं आहे बाय करायचं. 3 वाजता येत्या दिदीन ते शाळेतून आणि शिव पण आला बघा लगे हसत. तुला बी जायचं शाळेत? नाही जायचं का म्हणून? जाईन पण. हा तू आंघोळ केली का? आंघोळ केली वा बाई. चा तरीच काय गडबड चालली. आता 9 वाजता माणसं यायला म्हणलं आवरावंच लागणार. हा ना लई फास्ट आवरा लागणारी. आता भांडी ते आवरला फक्त धुणं राहिला आपण पटकन धुणं. हा ना मग धुणं धुवून घेऊ. बघा भांडे पण घसून ठेवले तिकडं एक साईडला आणि इकडं दगडपा धुण्याचा आणि आता धुणं धुवून घ्यायचं आहे आम्हाला. तर इकडं कपश खुरपे चालू आहे का. कपश खुरपल्याच्यानंतर किती मस्त अशी कपश दिसती. तर आता तिकडं पुढं राहिलेली कपश खुरपायची. बघा आता चाललेलं आहे वावरामध्ये. तर आजची दिवस आहे भाभीन त्या पण खुरपं लागायला आणि जेवण ते केले तैनं आणि मी जेवण केलं. मग तै म्हण तू जाय आता भाभीन त्या आल्या. तर मी आले बघा आता वावरामध्ये. भाभी पण आल्या तिकडून आणि तै मागून येणार आहे आता. कसं मम्मी पण तब्येत थोडीशी बरोबर नाही आहे. थंडीत आपण ते येईल होते मग त्याच्यामुळं मग आता बाकीचं आवरून येणार ते मागून. बघा कालची कपश खुरपलेली किती भारी दिसू राहिली. भाभी पण आल्या आणि आज आता फक्त तेवढंच कोपरं राहिलेलं आहे. तर होऊन जाईन दुपार लॉक. आणि खुरपल्याच्या नंतर बघा ना किती भारी दिसतं. आता गवत ते फेकून द्यावं लागेल. खुरपून झाल्यावर फेकून देऊ गवत आणि ते. आणि आज शंभूश पप्पन ते गेलेले वखरा मारायला. भाभी कार्तिकनो नहीं आया क्या? कार्तिकनो सुरेश कार्तिक
दुकान में गए उधर गए क्या हां बघा एवढंच आता खूप राहिलेलं आहे खुरपायचं आणि ते पण हरवायचं असल्यामुळे थोडासा टाइम लागतो. तर बघा सुरुवात केलेली सकाळी सकाळी मस्त कपश खुरपायला आणि आजचा दिवस पण एकदम भारी जाणार आहे कारण कार्तिक ते आले कपश खुरपू लागेल 2-3 दिवसापासून. हो जाएंगे क्या अरे 2-3 दिन से तेज चालू है ना रे खुरपने का. हाँ हो जाएगा बारिश नहीं आनी चाहिए बारिश आएंगी तो हमका होगा भी नहीं हो. हाँ? तर आज आमची कपाशी दुपार लोकच होऊन जाणार आहे सगळी खुरपायची. मग आपली पहिली खुरपणी कपाशीची होऊन जाणार बघा आणि मग उद्यापासून खत पण टाकायला सुरुवात करायची आहे. तर चला आता कार्तिक ते भाभी ते पण आले तर सगळे लागलेले बघा खुरपायला. भाभी कार्तिक ओलं फास्ट खुरपते ना. बघा आता चाललेलं आहे घरी. तर दुपारच्या सुट्टी पण झाली आणि जेवण करायला. तर आज तरी काय वावरामध्ये नाही आल्या तर बघू कमून नाही आल्या म्हणून. तर चला भाभीन ते पण आले घरी जेवायला आणि घरी चाललेलं आहे आता जेवायला. बघा ऊन पण पडलं. तर बघा आले घरी आणि बघू की तैसनचं आणि मम्मीचं काय चालू आहे. शिव तू कसं बाहेर पळत आला बाहेर पळत आला. शंभू तू म्हणलं बरं नाही मम्मी बघा मम्मीच दुख राहिलं त्याच्यामुळे मम्मी झोपलेलं आहे आणि शंभू पण झोपला. हा शंभू फोन पाहतो काय तुम दोघं इकडं काय चालू आहे काय लावलं तुम्ही गिरण चालू केली काय. बघा आणल्यापासून गिरण काही चालू केलीच नव्हती. त्या दिवशी फक्त गिरणीची पूजा ते केली आणि मग आज पीठ काढायचं तर दळण संपलं होतं. तर बघा हा ना मग आता चालू केली का. हा थोडं बाकी ना आणि आपण गिरणीचा ब्लॉग बनवायला पाहिजे होता पण बनवलाच नाही ना. पूजा केली तेव्हा काहीच नाही केलं. हा ना आपण हे केलं हा ना काम केली बघा. आता काही गावात म्हणजे दळण नाही ते गरम नाही केली. आता गावात काही टेन्शन नाही. गिरणीत कलर भारी हा कलर पाहिजे छान. कलर पाहिजे किती भारी कलर बिले मस्त आहे. मम्मी सेन चॉईसच भारी त्याच्यामुळे काय. हा चला आणू शिवले इकडं. चला आणू काय करतो आणि मग ते आता उठले. मी आणलं तुम्ही कोण मावरत आहे निघून म्हणला. आता मम्मीचं जरा बरं नव्हतं ना. हा मग पप्पा म्हणले का तू पोरांना पाय आणि मम्मीला पण गोळ्या ते द्यायच्या होत्या. हा मग दवाखान्यात आणल्या. मग दवाखान्यात गेलता का. हा हा का पोरं काय केलं त्यांना खायला. पोरांना उपमा केला. उपमा केला. हा मग आता उठले दोन्ही पण शिव आणि नानू. म्हणलं त्यांना शिवला मी बाहेर लई बाहेर पडत आला. मी म्हणलं आता तू पण येते घरी नाही शिव वाढलं. बिस्किटाने आता थोडं उपमा करून घालते. मग कसं पोरं टेन्शन नाही राहणार. हा ना मग बघा आता आलेलं आहे जेवण करायला आणि आज मस्त अशी वांग्याची भाजी भात आणि बाजरीची भाकर आहे.